ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, विष्णूचं रूप कोण आहे? कृष्ण भगवान. आता कृष्णाने काय केलं? कृष्ण वंदे जगद्गुरू. कृष्णाने काय लिहिली? गीता लिहिली. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मग कृष्णाचं ज्या वेळेला कृष्णाने काय केलं होतं? वाल्याला मारलं होतं कारण नसताना, आणि त्यांनी त्याला शाप दिला होता. बघा, आजही बी कुणाचा तळतळाट घेऊ नये. कुणाचा तळतळाट जर घेतला ना, तो त्याला बघायला लागल्याशिवाय राहत नाही. देवाधिकांना चुकलं नाही तर आपली काय कथा आहे? आणि माझं जसं झालं तसं तुझं होईल. आणि तो जन्माला आला कोण? वाल्या. कोण झाला? पारधी. आणि कृष्ण ध्यानस्थ बसला होता यमुनेच्या तीरावरती झाडाखाली, आणि त्याला हरण म्हणून त्यानं त्याच्या पायाला बाण मारला आणि कृष्णाचा अंत झाला. मग कृष्णाचा अंत झाल्यानंतर कृष्णाची अंतविधी पांडवांनी केली, पांडवाचे वंशज. पण कृष्णाचं हृदय जळालं नाही. मग त्यांनी काय केलं? ते समुद्रात विसर्जन केलं. आणि मग सौराष्ट्र, गुजरात, तिथं त्या हृदयाचं काय झालं? मोठा लाकडाच्या रूपात रूपांतर झालं. आणि ते लाकूड वाहत वाहत त्या सौराष्ट्र राजाच्या किनारीला आलं. आणि मग स्वप्नात जाऊन सांगितलं का हे जे लाकूड आलेले याचं तिथं मंदिर बांध, आणि ह्या लाकडाची काय कर? मूर्ती बनव. कोणत्या मूर्ती? 3 मूर्ती. कोण? कृष्ण म्हणजे कृष्ण भगवान, बळीराम आणि रुक्मिणी. आणि मग ते इतकं भारी मंदिर आहे, तर तसं मंदिर कुठंच नाही आहे. आणि त्या मंदिरात मूर्ती बसवायला ठरली. तर मग ती मूर्ती बनवणारा जो कारागीर होता त्याने सांगितलं, मी मूर्ती बनवतो, पण मूर्ती होईपर्यंत दरवाजा उघडायचा नाही. आणि त्याने काय केलं? ते 3 मुखोटे तयार केले आणि खाली हातपाय तयार करायचे. तर यांनी दरवाजा उघडून बघितला, काय करतोय बा? बस तो अदृश्य झाला. म्हणजे ती कला कोणाची होती? भगवंताची होती. आजही गुजरातमध्ये मंदिर जे आहे ते कृष्णाचं हृदय आहे, जिवंत हृदय. ते मंदिर कोण आहे? जिवंत हृदय आहे. तिरुपती बालाजीचं बोट कापलं, रक्त निघालं. पंढरपूरच्या विठोबाचे पाय नरम लागतात. त्र्यंबकेश्वरला गंगा वाहती, ते पिंडीत निघालेली. आणि खेडचा भैरवनाथ गोल घुमट आहे, त्याच्यामध्ये शंकराची पिंड आहे. आणि तिथं शेषनाग जोगेश्वरीचं आजही वास्तव्य आहे. म्हणजे खेडचा भैरवनाथ हे जागतिक देवस्थान आहे. इथं देव भेटायला आणतात. इथून जेजुरी आणि तुळजापूरला नेतात. देवांची पावरशक्ती वाढती. म्हणून खेडभैरवला आपले देव भेटवायला आणा. आपलं कुळदैवत आहे, जागतिक ठेवा नाही. आणि हे ठिकाणं आजही आहेत. देव आहे हे मान्य करावं लागेल, विज्ञानालाही मान्य करावं लागेल. जर हे पटलं असेल, सबस्क्राईब करा, क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.